दरवाजा बाहेर कलका कसला होतय पहारेकरी. काही विशेष नाही सरकार. एक वेळी आज 4-5 दिवस येऊन भिक्षा घातली तरी न घेता आत घुसण्यासाठी सारखा त्रागा करते. येती जाती पोरेटोरे तिची गंमत करून हसत खिदळत असतात. इतकेच काय ते. माधवराव, भिक्षा घातली तरी न घेता वाड्यात घुसू पाहते म्हणता. काय म्हणते तरी काय ती पहारेकरी. खुळीच आहे ती सरकार. तिचे बरळणे ते बरळणेच. ती म्हणते या शनिवार वाड्याचा धनी कोण तो मला हवा आहे. देवाने स्वप्नात येऊन मला सांगितले की त्याची एकदा चांगली कान उघडणी कर म्हणून. असे विचारित हसते काय, रडते काय, किंचाळते काय. ती कुठून आली, कुठे जाणार, आहे कोणाची याची तिला स्वतःला तरी शुद्ध आहे की नाही कोण जाणे. अगदी देव सुद्धा नाही. पण रंग भाषा यावरून दिसते आहे कोण्या चांगल्या घराण्यातली बाई. माधवराव, बोलवा तिला. ती तिची वेडी गंमत पाहण्याची आम्हालाही एक वेडी लहर आली आहे. पहारेकरी वेडीला आत आणतात. माधवराव, बाई तुम्हाला काय हवे आहे? तू, अरे मला तूच हवा आहेस. जसा मला स्वप्नात दिसलास ना अगदी तसाच. शनिवार वाड्याचा धनी तो तूच ना. पण तुझं नाव काय? पहारेकरी, हा मर्यादा सोडून अरे तुरे करशील तर. माधवराव, दाबू नका असे तिला. सांगा आमचे नाव तिला. आम्ही थांबू तोपर्यंत. ती जे जे विचारील ते ते सांगा. पहारेकरी, बाई श्रीमंत माधवराव पेशवे पंतप्रधान ते हेच. वेडी, पेशवे माधवराव, बर. यांच्या वडिलांचं नाव? पहारेकरी, श्रीमंत बाळाजी पंत अर्थात नानासाहेब पेशवे. वेडी, आणि त्यांच्या वडिलांचं? पहारेकरी, बाजीराव बल्लाळ पेशवे. आणि त्यांच्या वडिलांचं? बाळाजी विश्वनाथ पंत भट. हेच पुढे पहिले पेशवे झाले. वेडी हर्षभराने टाळ्या वाजवी. भट भट. तर मग तू मूळचा भट आहेस. पुरे झालं, झालं माझं काम. भटजी बुवा, मला सध्या पेशव्या बिशव्यांशी काही एक काम नाही. मला एक भटजी हवा होता तुझ्याच सारखा. कारण मला एक उत्तर क्रिया करायची आहे. होय, उत्तर क्रिया. त्यासाठी भट हवा होता, भट. माधवराव, कोणाची उत्तर क्रिया करावायची आहे तुम्हास? नीट शांत होऊन बोला बघू. वेडी, कोणाची कोणाची उत्तर क्रिया म्हणून सांगू तुला? अरे शनिवार वाड्याचा तो जनी आहे ना, तोच भट बोलाव आणि आमची उत्तर क्रिया कर. तर आमच्या अंतराळात तळमळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल. असे पानिपती पडलेले सहस्रावधी अतृप्त आत्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ, ते बघ माझे पतिराज, तो माझा मुलगा तनय झुंजात पडले बघ रणात. ती बघ माझी मुलं. अगं बाई ग, घायाळ केली, रक्तबंबाळ केली त्या राक्षसाने. त्या माझ्या मुलाची, मुलीची, तुझ्या बापाची, तुझ्या भावाची नि तुझ्या काकांची. काय? आमच्या काकांची, भाऊसाहेबांची आणि उत्तर क्रिया? होय, त्याच तुझ्या चुलत्याची नि तुझ्या बापाची नि तुझ्या भावाची, विश्वासरावाची. इतक्या काय दचकतोस काय असा? आणखी ऐक. अगं बाई, पण माझ्या पायात ते काय बोचलं पुन्हा? काचा काचा. ज्या वाटेने पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांचा काचांचा ढीग आहे ढीग. घरोघर बांगडी फुटली. जे तुकडे पायात बोचून बोचून रक्तबंबाळ झालंय रे माझं हृदय. भटा, मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तर क्रिया करायची आहे. त्या लाखांची नावे एका नावात सांगू तुला? त्या लाखांचं एक नाव पानिपत. पानिपत. मला पानिपताची उत्तर क्रिया करायची आहे. आणि त्या पानिपताच्या उत्तर क्रियेत भट म्हणून मला तूच हवा आहेस. माधवराव, बाई तू कोण, कुठली, वेडी आहेस की शहाणी आहेस ते काहीच कळत नाही. पण जर तू खरोखर वेडी असशील तर तुझे हे वेड या आमच्या पेशवाईतील सगळ्या शहाण्यांच्या शहाणपणाहून अधिक शहाणे आहे, यात शंका नाही.
निदान ज्या राज्य बुडाऊ वेडाने आमच्या दादासाहेबांना नि सखाराम बापूंना आजकाल पछाडले आहे, त्या वेडापेक्षा जर हे तुझे पानपतच्या उत्तर क्रियेचे वेड शहाणे असेल तर या शहाण्यांच्या वेडांची बेडी माझ्या पायात ठोकली गेल्याने मी आजवर पंगू होऊन पडलो. पण आता ती बेडी मी मोडली आहे. आता माझे मी सर्व पाहून घेतो. तू निश्चिंत राहा. ती पानिपतची उत्तर क्रिया मी करतो. तू जा नि आपल्या नातेवाईकांची उत्तर क्रिया तेवढी यथास्थित कर. जा. तुला काय हवे ते साहित्य, दर्भ सुद्धा हे आमचे कोठीवाले पुरवतील. वेडी दर्भ. वेड्या, मला दर्भ नको, दळभार हवेत. एकेका व्यक्तीच्या उत्तर क्रियेस दर्भ पुरतात रे, पण एखाद्या पानपताच्या उत्तर क्रियेत दळभार लागतात. दळभार, दर्भ नाही. आमच्या भटजी बुवांना अजून उत्तर क्रियेचा अर्थच कळला नाहीये. अरे पहारेकरी, दिल्ली पानपत पुण्याच्या कोणत्या दिशेस येते रे? पहारेकरी, उत्तरेस. हा, तर मग त्या उत्तर दिशेस जिंकण्याची जी क्रिया ती उत्तर क्रिया. आणि राक्षसांच्या हातून उत्तर जिंकून घेताना जे जे पानिपती रणी झुंजले, जे जे रणी पडले, त्यांचं अपुरं राहिलेलं ते कार्य, ती क्रिया पुरी करणं म्हणजे पानिपतची उत्तर क्रिया. आलं का लक्षात? माधवराव, बाई, तुम्ही स्वतः पानपतात होतात की काय त्या झुंजीत? ते मला काय विचारतोस? हे माझे केस दिसत नाही तुला? पिशाच. अरे ते राक्षस मला आणि माझ्या मुलीला केस धरून गरगर गरगर फिरवीत फरफटत ओढू लागले ना. हे रक्ताळलेले डाग, हात ठणका, ते तुटलेले, तुडवलेले, राकटलेले, विस्कटलेले केस, यांना विचार मी कुठे होते ते. उत्तर क्रियेस तू भटजी मिळालास, पण थांब बटा, थांब. आधी उत्तर क्रियेचं साहित्य जुळवलं पाहिजे ना. यास्तव वाजवा, आधी रणढोल वाजवा. फुंका, आधी रणशिंके फुंका. चेंदा, आधी त्या पिशाच्या ना चेंदा. हा नजीब, हा सादुल्ला, हा हाफिज, हा बंगश, आधी त्यांची हाडके मला द्या. आधी त्या समिधा, मी आग आणि तू भट, नि मग करती उत्तर क्रिया. वा, शेवटी बेत तर ठीक जमला. वेडाचा आनंद किती अपरंपार असतो रे. सहन होत नाही तो मला. साऱ्या पुण्यात, साऱ्या महाराष्ट्रात अशी नाचत फिरल्या वाचून या वेडगळ आनंदाच्या कळ्या कसल्या थांबायला. सोनपत पानपत तुमची आमची गेली पत. सोनपत पानपत तुमची आमची गेली पत. पातशहाच्या हिंदूपत घ्या घ्या सूड घ्या. साप विंचू मुंगूस पाल, साप विंचू मुंगूस पाल. मराठ्यांनो करावार, मराठ्यांनो करावार. दिल्लीच्या बादशाहीचं पाडारणात धूड, दिल्लीच्या बादशाहीचं पाडारणात धूड. मग उत्तर क्रिया, आधी भाऊंचा सूड, आधी भाऊंचा सूड, आधी विश्वासचा सूड, पानपतचा सूड, पानपतचा सूड.